काय रिदात आजीचा हॅपी बर्थडे। हा आता आम्ही आजीचा हॅपी बर्थडे सेलिब्रेट करतोय। बाईकवाला केक आणला बघा किती सुंदर केक आणला आहे। हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। बाहेर होतो, आई पण बाहेर होती, पण आता आल्यानंतर आम्ही सेलिब्रेट करून राहिलो। हा एक खास दिवस आहे गाईज। आजचा ब्लॉग खरंच माझ्यासाठी पण खास आहे। लाईट गेली एकदम आणि रिदात होता तिकडे अंधारात, हात धुवायला रडायला लागला, तेव्हा हातात तो नाही का हँडवॉश घेऊन आला वा गाईज। महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। काय म्हणता, कसे काय गाईज? जय जगन्नाथ माऊली। गाईज आजचा ब्लॉग स्टार्ट होता डायरेक्ट कार मधून आणि मी चाललेलो आहो, आता नाही सांगणार, तिथं गेल्यानंतर तुम्हाला दिसूनच पडणार। आणि आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे गाईज, कारण की इतक्या छान जागी चाललोय, पवित्र ठिकाणी चाललोय, तर तुम्हाला पण खूप मजा येणार। चला आता निघालेलो आहो, रस्त्यानेच आहो, तर आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिसून पडेल की मी कोणत्या पवित्र ठिकाणी गेलो। गाईज आता चहा प्यायला थांबलेलो आहे, सगळे आमचे मंडळी चाय पिऊन राहिले। मग गाईज आता आम्ही पोहोचलो आहे, जे मी तुम्हाला म्हटलं होतं, एकदम पवित्र स्थान म्हणजेच बापू कुटी। बापू कुटी म्हणजे आपले महात्मा गांधी यांचं इथं स्टे होता एका काळी। तिथे त्यांनी जे काही म्हणजे आश्रम म्हणायचं ते आहे बापूंचं। तर अंदरची मी पुरी डिटेल नंतर दाखवतो, आता थोडं नाश्ता पाणी करतो। गाईज आता मी आहो बापू कुटी समोरचं एक विश्राम गृह आहे, तिथे आहो। खूप छान परिसर आहे, मस्त बनवलेलं आहे गाईज। थोडंसं तुम्हाला दाखवून देतो, बघा हे छोटे छोटे हट्स आहे, इथे राहण्याची व्यवस्था आहे। खूप छान छान इथे झाडं लावून असे हट्स आहे। मी इथे राहते, इथे विश्रामगृह आहे आणि बापू कुटीला जो कोणी व्हिजिट करायला येते इथे थांबते, हे परिसर पूर्ण बघते, शांतता आहे, असं काही एकदम इथे ओरडावरडा असं काही आहे नाही, एकदम शांतता आहे। आणि बापूंच्या आश्रमचा पण नियमच आहे की शांतता ठेवा। तर मी जसंच ते ओपन होईल तर ते इथेही दाखवतो, कारण की आता सध्या बंद आहे, दुपारी बंद असते ते, आता थोड्या वेळानं नंतर चालू होईल संध्याकाळी 4 वाजता वगैरे, तेव्हा तुम्हाला दाखवतोच। बघा तिथं आता सगळं बापूंचं इथं पेंटिंग वगैरे आहे। हे आश्रमामधलं एक काय म्हणजे गौशाला आहे, जिथं सगळे गायी वगैरे ठेवले गेलेले आहे। आणि दुर्दैवानं काय म्हणावं, आमचं जाणं होणार नाही आहे, बॅड लक, कारण की इथेच उशीर झाला आहे ना, आम्हाला आता घरी जायचं आहे, तिकडे काम पण आहे, म्हणून आता आम्ही इथूनच घरी चाललो आहे। अंदरचं तुम्हाला मी काही दाखवू शकलो नाही, त्यासाठी सॉरी। नेक्स्ट टाइम पक्कच मी येऊन तर इथं नक्की पूर्ण दाखवेल। मी ॲक्च्युली दुसऱ्या कामासाठी आलो होतो, म्हटलं त्यासोबत हे होऊन जाईल, पण हे काही झालं नाही, नेक्स्ट टाइम नक्की करू। आता इथून आम्हाला निघायचं आहे चंद्रपूर, आता आम्ही निघू। मग गाईज आता घरी जात असताना बघा किती पाऊस लागला गाईज। पावसाळा चालू झाला का असं तर वाटत नव्हतं, कारण की आपल्या इंडियातले जे हवामानवाले आहे ते सांगत होते की जूनमध्ये बिलकुलच पाऊस नाही म्हणून, आणि काहीतरी उलटच होते। ते सगळे AI वाले आहे का काय का असं वाटून राहिलं मला, कोरोनामध्ये पास झालेले आहे का काय, त्यांचा काही बरोबर विषय दिसून नाही राहिला। असे हवामान म्हणजे एकदम प्रिडिक्शन करून राहिलेले आहे। तर पाऊस तर एवढा खतरनाक लागलेला आहे, जवळपास चंद्रपूरच्या आम्ही पोहोचलोही आहोत। घरी कसं जाणार आहोत, आमचे सर तर बरोबर घरी चालले, आम्हाला आमच्या गाड्या तिथंच आहे, आम्ही आता ओले होऊन जाऊ का कसं जाऊ? कोणी कोणी तर भाऊपेठवरून आलं, एवढ्या दूरच्या गावावरून आले, मग आता कसं करायचं, ते बहुत मोठा विषय झालेला आहे आता। तरी बघू आता, नाही तर आमची सोय सगळी नाही तर आमचे सर करते म्हणा, तसं काही विषय नाही आमच्या सरांचा। गाईज घरी येऊन गेलो होतो, ब्लॉग नाही काढला त्यानंतर, पण आता आज आहे काय रिदात आजीचा हॅपी बर्थडे। हा आता आम्ही आजीचा हॅपी बर्थडे सेलिब्रेट करतोय। बाईकवाला केक आणला बघा किती सुंदर केक आणला आहे, चॉकलेट केक, हो है ना रिदात? क्रीम पण टाकून, हा चॉकलेट पण टाकून, हो। तर चला आता मग केक कापायचा का? नाव पण लिहून आहे ना, ओके काकाचा आता है ना। तब 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 आप जल्दी से सब्सक्राइब कर दो, सब्सक्राइब बढ़ने के बाद हम और कुछ भी तुम हाँ करेंगे 5 4 3 2
बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर आई हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हा खिलाव खिलाव वाव 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 हा 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 काही नाही खाऊ दे हा वा 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 घे अमृता बाबाला घेऊ दे पहिले बाबाला दे आबूले तसं नाही करू रे तर गाईज आज आईचा वाढदिवस आहे मी बाहेर होतो आई पण बाहेर होती पण आता आल्यानंतर आम्ही सेलिब्रेट करून राहिलो हा एक खास दिवस आहे गाईज आजचा ब्लॉग खरंच माझ्यासाठी पण खास आहे चलो खिलाव खिलाव खाऊ घाला आईला हॅपी बर्थडे अमृता सरक थोडी हा हॅपी बर्थडे मम्मी आजी थोडासा खा ना मी खाऊ घालतो थोडा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तर मग गाईज आता करूया जेवण आणि आज बनलेलं आहे वांग्याची भाजी आणि आहे आलूचे पराठे पण आम्ही तर स्टार्ट पण केलं तुम्ही आतापर्यंत नाही केलं हो सॉरी लाईट गेली एकदम आणि हृदयात होता तिकडे अंधारात हात धुवायला रडायला लागला तेव्हा हातात तो नाही का हँडवॉश घेऊन आला वा गाईचा बिला का बाबी तू चल 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 तुला हँडवॉश करायचं आहे ना चल वारा धुवून चालू आहे ना म्हणून लाईट गेली गाईज संध्याकाळपासून गाईज मस्त पाऊस झाला आता पुन्हा वाराधून चालू वाराधून पण होती पाऊस यायच्या आधी पाऊस आला आम्ही तर गाडीतच होतो तुम्हाला जसं दाखवलं आणि मग आता पुन्हा वाराधून चालू झाली पाऊस चालू झाला थेंब 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 आणि आता लाईट गेली गाईज असं आहे की कसं आहे थोडंसं वाराधून आली हे झालं पाऊस यायला लागला की MSEB वाले लाईट बंद करून देते त्यांचंही बरोबर आहे काही एकदम शॉर्ट वगैरे होण्यापेक्षा बंद करून टाकायची गाईज दे पा आली ना लाईट 5 मिनिटात लाईट येते असं काही लाईटांची जास्त वेळ जात नाही की काही अगर इन केस झालं म्हणजे शॉर्ट झाला कुठं काही डीपी वगैरे मधलं काही शॉर्ट झालं फ्यूज गेला तरच लाईट नाही का आमची खूप वेळपर्यंत नाही येत पण आता सहसा अशी लाईट बंद झाली की पुन्हा येऊन जाते होणार इदार हो सही बात है तुमची हा तर गाईज आता मी करतो एडिटिंग आणि हा आहे आपला स्टुडिओ गाईज आपला हा स्टुडिओ आहे इथंच एडिटिंग होते प्रत्येक ब्लॉग इथंच एडिट होऊन राहिलेले आहे म्हणजे मोस्ट ऑफ द एखाद दोन इकडे म्हणजे डायनिंग हॉल वगैरे मध्ये होते जास्त करून ब्लॉग माझे एडिट इथंच होते हेच माझं स्टुडिओ समजून घ्या असं काही पर्टिक्युलरली सेटअप नाही आहे स्टुडिओचा है ना विदरला नाही समजत का म्हणता होता हो 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 तर हा आपला स्टुडिओ आहे गाईज मग गाईज आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करूया होप यू लाईक अवर ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच ठेवा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र बाय